आमचे वडील बंधू नारायण म्हणजे त्याला भाऊ म्हणत होतो, त्याच्या सर्व कुटुंबियांनी म्हणजे मुलगे मुली जावई भाऊच्या नाती ह्यांनी स्टेजवर यावं. पुरुषोत्तम नानाजी राऊत यांनी अत्यंत कर्तृत्ववान असा आमचा हा गोट्या, त्याची पत्नी दीपा ही माहीमची आहे, ते सुद्धा कुटुंब अतिशय सुविध आहे. त्यांना 2 मुली आहेत, रंजना आणि ज्योत्स्ना. ज्योत्स्ना ही BA करून सध्या कॉम्प्युटरचा व्यवसाय करते आणि ठेवलेलं आहे. इतकंच नाही तर स्वतःच्या जीपचं नाव सुद्धा त्याने केशव मुकुंद ठेवले. हा चला, रमाकांत, कामिनी, अमोल आणि पूजा उल्लेख करतो. रमाकांतची सर्वात मोठी बहीण वत्सला कुठे वत्सला, तिला तारापूरला दिलाय. तिच्या यजमानाचं नाव नारायण सावे. तिला 1 मुलगी आणि 3 मुलगे आहेत. 2 मुलगे शेती करतात. 1 मुलगा स्वतः डिप्लोमा इंजिनियर फर्स्ट क्लास मध्ये उत्तीर्ण होऊन सुद्धा तो शेती करतोय. पहिला मुलगा हा इलेक्ट्रिशियन होऊन तो सुद्धा शेतीच करतो. दुसरा मुलगा, मुलांचं नाव दीपक हा शेती करतो, नितीन हा इंजिनियर असून तोही शेती करतो, निलेश हा व्यवसायाने शिक्षक आहे आणि निलिमा हिला केळव्याला दिलेली आहे. त्यानंतर आशा अतिशय कष्टाने आपल्याकडे जी वेडीला दिलंय, तिचे यजमान ST मध्ये नोकरीला आहे. स्वतः हा वैशाली ऋषाली त्यांचं नाव आहे. योगी. नंतर सुनंदा ही आमच्या अण्णांची 3ऱ्या नंबरची मुलगी, ही शिक्षिका आहे. तिचे यजमान मुंबईमध्ये मिलमध्ये नोकरीला होते. आपल्याला माहिती असेल की मिल सर्व बंद झाल्यानंतर ते आपोआप ते मिलमधून स्वतःचा त्यांचा आता सफाळ्याला दुधाचा धंदा आहे. त्यांना 2 मुलं आहेत, 3 मुलगी, 2 मुली. हा देखील इंजिनियर आहे. आणि 3री नंबरची मुलगी हे मयुरी, ही अत्यंत हुशार आहे. होमी बाबा एक स्पर्धात्मक परीक्षा झाली मुंबईमध्ये, म्हणजे अत्यंत नावाजलेल्या शाळेमध्ये, शाळेची मुलं त्यामध्ये होती. ती HS मध्ये अतिशय चांगल्या गुणाने पास झाली. आणि आता UD सिटी म्हणजे युनिव्हर्सिटीचं एक डिपार्टमेंट आहे मोठं, जिथे प्रवेश मिळणं अतिशय कठीण जातं. ही व्यवसायाने शिक्षिका आहे. तिचे यजमान अल्पवयात म्हणजे लग्न झाल्यानंतर 4-6 वर्षातच निवृत्त झाले. ते टेलिफोन मध्ये नोकरीला होते. त्यांना 2 मुलं आहेत. ते हा तिचे 2 अभिजित आणि पंकज. अभिजित हा टेलिफोन कंपनीमध्ये नोकरीला आहे आणि दुसरा नोकरीच्या शोधात आहे. तिचे स्वतःचे एक विरारला फ्लॅट आहे आणि स्वतःची दहिसरला राहण्याची जागा आहे. तिच्या यजमानाच्या पश्चातामध्ये ती अतिशय धीराने वागून दोन्ही मुलांना तिने वाढवलं. हे मोठं कौतुकात. तिला कोणाची तशी फारशी मदत न घेता तिने स्वाभिमानी वृत्ती आहे, तिने ते मुलांना वाढवलं. हे आम्हाला अति बरं वाटतं. नंतर अरुणा जगदीश वर्तक आमच्या आई फेविकॉल सारख्या कंपनीमध्ये अतिशय टेक्निशियन म्हणून नोकरी करतायत. त्यांना 2 मुली आहेत. त्या दोन्ही मुली सुद्धा हुशार आहेत. 1 मुलगी कल्पिता आणि दीप्ती. कल्पिता काय BAचं शेवटचं वर्ष आणि धाकटी मुलगी इंजिनिअरिंग करते, इंजिनिअरिंगच्या 2ऱ्या वर्षाला आहे. म्हणजे आपल्या लक्षात येईल की आमच्या केशव मुकुंद जो विस्तार आहे याच्यामध्ये इंजिनियर हे खूपच आहे. आता खुर्चीवर स्थानापन्न होत आहे.
निलिमा, वत्सला हे येत आहेत. हळूहळू त्यानंतर आमचे मोठे काका मंगळ्या मुकुंदराव मी काय म्हणतो नारायण मंगळ्या राऊत आणि नंतर आपले थोरले सर्वात धाकटे काका काशीनाथ मुकुंदराव तो येईल आपल्यामध्ये येणार. 2 नंबरचा मुलगा भूपेश हा सुद्धा कलेचं शिक्षण थोडंसं अर्धवट सोडून शेतीत पडला, पण आश्चर्य असं वाटेल त्याची पत्नी ही सुद्धा पदवीधर आहे, बी आहे, दीपा. तिला शेतीचा व्यवसाय करते, ह्याबद्दल बरोबरच फावल्या वेळामध्ये फुलाचाही व्यवसाय करते आणि ती फुला आपल्याला त्याची व्यवसायाची जरूर नाही असं वाटलं तरी सुद्धा ती व्यवसाय करते. हे सर्वांना असं वाटेल की नोकरीच्या शोधात न करता आता व्यवसाय करावा, हे यातून सर्वांनी धडा घ्यावा असं मला म्हणायचं. नंतर त्याची मुलं मुग्धा आणि ती स्कॉलरशिप इतकी मिळेल की तिला पुढचं कोणतंही शिक्षण घेण्याइतपत स्वतःचं आर्थिक बळ त्याच्यात येणार आहे. ही निर्मला दीनानाथ राऊत हे बोर्डीला राहतात. हे तसं पाहिलं तर आमच्या बायच्या चुलत भावाचाच तो मुलगा आहे. म्हणजे आपल्याला आमची निर्मलाला, तिच्या यजमानाला, आमच्या उभायला किंवा आम्हालाही आमच्या त्या सर्व ह्या कुटुंबाबद्दल आस्था वाटते. आज आमचे भाऊ असते तर खूप बरं झालं असतं, पण ते काही आपल्या हातात नाही. ठीक आहे. त्यानंतर आता आमचे मामा 2 वर्षापूर्वी वारले. त्यांचं नाव मोरेश्वर हरी राऊत होतं. मामी जरा थोड्याशा समारंभाला येणार आहे. मामीची मुलं जावई नामी क्रमांक आपल्याकडे आपल्यात नाहीत, परंतु आमचे मोठे मामा रामचंद्र हरिराव हे त्यांचं नाव, पण आम्ही त्यांना किंवा परिचयामध्ये गोंधळ मामा म्हणून आम्ही ओळखतो. ते व्यवसायाने पूर्वी शेती अधिकारी होते आणि तिथून निवृत्त झाल्यानंतर ते थांबले नाही, तर इतर पारशांच्या वाड्यामध्ये आपल्या शेतीचा ज्ञानाचा फायदा घेऊन त्यांनी आपल्या कुटुंबामध्ये आर्थिक असा सहभाग घेतलेला आहे. मामी ह्या मूळच्या तारापूरच्या. आपल्याला कदाचित आश्चर्य वाटेल, आमच्या मामांचं लग्न आमच्या ह्या घरातच झालेलं आहे. मामाना 1 मुलगा आणि 5 मुली. चित्रसेन मूर्त्या तयार करणं किंवा नामदार अशा वस्तू तयार करण्यामध्ये तिचा हातखंड आहे आणि सध्या तिचा तो व्यवसाय चालू आहे. तिला मुंबई परिसरातून खूप मोठमोठे ऑर्डर येतात आणि ह्या आपल्याला कल्पना नसेल एखाद्या नीलम हिला ही एक मिनिट फोटो काढायचा. देवन सावे चौधरी सर्वांनी कृपया स्टेजवर यावं. बेबी त्या घेऊ नका. मुलांना वाढवलं, शेतीचं उत्पन्न वाढवलं. अण्णांची सर्वात मोठी मुलगी विजया. अण्णांना आमच्या विजयाविषयी खूप आवड होती. त्यांनी पहिलं जेव्हा गेट बांधलं त्या गेटला सुद्धा विजया गेट नाव दिलं. म्हणजे मुलीमध्ये प्रेम सर्वांसारखंच, पण त्या मुलीविषयी त्यांच्या मनामध्ये खूप वेगळी एक भावना होती. अतिशय धाडशी अशी मुलगी आणि सुदैवाने ती सुद्धा धाडशी, तिला यजमान सुद्धा तितके धाडशी मिळाले.
विजया ही सध्या म्युन्सिपाल्टीमध्ये शिक्षिका म्हणून असून ती मुख्याध्यापिका म्हणून काम करते. तिचे यजमान कवळी ह्यांना हे सुद्धा व्यवसायाने शिक्षकच आहेत, होते आता निवृत्त आहेत. ह्यांना मुंबई म्युन्सिपाल्टीमध्ये उत्कृष्ट शिक्षक म्हणून महापौर पुरस्कार सुद्धा प्राप्त झालेला आहे. त्यांना 2 मुलगे 1 मुली. मुलगी ही BA असून शिक्षिका आहे. मोठ्या 2 मुलं व्यवसायात आहेत. दोन्ही जे आमचे कवळी आहेत हे त्या भागामध्ये बिल्डिंग बांधण्यामध्ये प्रमोटर होते. म्हणजे काही गोळा करून त्यांच्या मदतीने इमारती बांधून दुसऱ्यांची सेवा करणं हे त्यांचं काम आहे होतं. तो व्यवसायही त्याने केला. आता निवृत्तीनंतर त्यांच्या वडिलोपार्जित जी जमीन आहे चटाळ्याला, तिथे ते जाऊन येऊन शेती पण करतात. शेती आणि व्यवसाय दोन्ही सांभाळते. त्यानंतर तो 2 नंबरची मुलगी जयंती सावे, तिला केळव्याला दिले. तिचे यजमान आता मोठ्या एका आजारातून आता उठले आणि त्याची प्रकृती चांगली आहे. तिला 2 मुले आणि 2 मुली. दोन्ही एकीचं लग्न झालंय. मुलं व्यवसाय करतायत आणि मोठी मुलगी सुद्धा आणि मुलं चांगली MA वगैरे झाली म्हणजे मुलीचं. आणि ती त्यांचा व्यवसाय आहे शेती. शेतामध्ये मिरची पण लावतायत आणि बाकी सर्व प्रकारची भाजीपाल्याची पिकं घेत आहेत. जयंती आपल्या कुटुंबात सुखी आहे. त्यानंतर बेबी तुम्ही पहा, तिचं वय आज 50च्या पुढे असून इतकी तेजस्वी दिसते. स्वतः तिने BPA केलाय. म्हणजे अण्णांची काय दूरदृष्टी असेल, त्यांनी त्या जावयाला ओळखलं आणि दिलं. आज वाणगाव मध्ये आमच्या परिसरामध्ये 50 एकर स्वतःची जमीन असलेले आमचे जावई. आणि इतकंच नाही, ते आता आलेले नाहीत. ते अतिशय आदर्श शेती भोपळीच्या पिकामध्ये जागतिक उत्पादन त्यांनी रेकॉर्ड केलं. म्हणजे जगामध्ये जास्तीत जास्त भोपळीचं एकरी उत्पन्न काढून त्यांनी नाव केलेलं आहे करण्यामध्ये. कारण आम्ही दोघे नोकरी करतो. दोघांना आहे शेतीमध्ये कलम लावण्यासाठी आणि शेतीचं संवर्धन करण्यासाठी प्रकाश त्याच्या वडिलांनी मला खूप सहाय्य केलंय. झालेलं आहे. ठीक. गिरीश आणि बाळू कुठे होता? वहिनी चला चला आता जेवायला जा. जेवायला चला अवघ्या मला अशी कल्पना आहे की ज्यांनी 5 मिनिटं कळ काढावी लगेच संपतोय कार्यक्रम. शेवटचा कार्यक्रम फक्त आमची मावशी आहे. एक मिनिट फक्त. झालं का? एक्सक्यूज मी. एक्सक्यूज. चला चिन्मय पकडा पटकन. मी तू पूर्ण वजन मिळालं तुझ्या. लेख वेळाला ते स्फुट लेख लिहत असतात आणि त्याचं नाव काही नाही वाचलं पण असते. ते वर्तमानपत्रात चांगलं लिखाण करतात. त्याशिवाय इथे तारा चिंचडला जी शाळा आहे होऊ शकत नाही. त्याची पत्नी त्याची सेवा करायला थांबलेली आहे. त्यांना 2 मुलं आहेत. ती पण मुलं लहान असल्यामुळे त्यांच्या बरोबर आहे. नंतर मुलगी त्यांची मिसेस, ती शिक्षिका आहे. आणि बाळू हा इथे केडे स्कूलमध्ये सिनियर कॉलेजमध्ये क्लार्क आहे. अतिशय आवड आहे. ह्याच्या संगीताचा आस्वाद आपल्याला दुपारी कदाचित थोडा वेळ तरी मिळेल. त्याचं लग्न होऊन कांचन नावाची कांचन पांचाळ ही त्याच्या आमच्या बंधूच्या कुटुंबात आलेली आहे. हिने तर आपल्या जिल्ह्यामध्ये युनिव्हर्सिटीमध्ये गायनाची मोठमोठी पारितोषिक मिळालेली आहे. आणि गायनामध्ये तिचा हातखंडा अतिशय असून ती अतिशय सुरेख गाते. आपण सर्वजण थांबलात तर तिच्या गायनाचा आस्वाद जरूर मिळेल. आमचं बंधूंचं कुटुंब हे अत्यंत सुविद्य आणि सुखी समाधानी आहे. आज
नीट ओळखून ही दोन मुलगी मावशीचे मुलगे दोन, एक पुरुषोत्तम आणि रमेश. तर दोघांची प्रकृती अस्वस्थ आहे. म्हणजे पुरुषोत्तमला पायाचा आधार आणि थोडासा हे झाल्यामुळे ते येऊ शकत नाही आणि रमेशला हृदयविकार असल्यामुळे तो पुढे प्रवास करू शकत नाही. त्यामुळे दोघेही मुलगे आले नाहीत. मुली मात्र जगन्नाथ काशीनाथ राऊत, यशवंत आधी आमच्या बायका सरोषा, लक्ष्मण आणि गोंद्या. त्यानंतर गोंद्या राऊतांची दोन मुलं विठ्ठल आणि मुकुंद आणि मुकुंदांची तीन मुलं केशव, काशीनाथ आणि मंगळ्या राऊत. त्यांना शेतीमध्ये पुरस्कारही मिळाले. त्यांना दोन मुलगे आहेत. एक मुलगा सध्या परदेशात आहे आणि एक इथे आहे. दोन मुली, त्यांचं पण लग्न झालंय पण त्याचा परिचय मी हे करून देतील. नंतर दुसरे भाऊ त्यांचे यशवंत, जगन्नाथची पत्नी वसईची आहे. नंतर 2 नंबरचे यशवंत काशीनाथ राऊत हे माझ्या वयाचे, त्याची बायजा ही आमच्याच गावातली आहे. नंतर जनार्दन काशीनाथ राऊत हेही व्यवसाय आणि बिल्डिंग व्यवसायात होते, आता सध्या निवृत्त आहेत. त्याच्या पत्नी त्या बोंबलीच्या असून त्या व्यवसायात शिक्षिका आहेत. त्यानंतर सुभाष हा सरकारी नोकरीमध्ये असून तो सध्या चिंचणला स्थायिक आहे. त्यानंतर जयदेव राऊत हा काही शेतीमालाचा सुद्धा व्यवसाय करतो मध्ये, म्हणजे विकत घेऊन मुंबईला पाठवणे. त्याच्या पत्नी, त्याला 2 मुली आणि 1 मुलगा आहे. नंतर जयवंत आलेलं नाही ना, जयवंत आलेलं नाही आणि जतीन आलेला नाही. जयवंत आणि जतीन हे आणखी 2 मुलगे. अण्णांचे जावई हे दोघे आहेत. एक आगाशीचे आहे, एक मायमचे. आणि आमच्या मामा कुटुंब जे आहे, म्हणजे बंधू मामा, त्यांच्या कुटुंबातील बाळू जयप्रकाश उर्फ बाळू आलेला आहे. त्याने आतूच्या समोर त्याचा फोटो घ्यायचा आहे. तर कृपया तरी यावं पुढे. एक मिनिट, जेवायचा आस्वाद सर्व आवडेल. जे आपण त्याला बुफे म्हणतो, याचा अर्थ स्वेच्छा भोजन असतं. ते ज्यांना आवडेल त्याने घ्यावं, ज्यांना बाकीच्यांना आम्ही स्वतः देणार आहोत. पण ज्यांना समजा असं वाटलं की आपण स्वतः सर्व करून घ्यावं तर आम्हाला त्याचा काही आनंद होईल. परंतु आमचा आग्रह पहिला असा राहील तर आम्ही आग्रहाने वाढणार आहोत. पण ज्यांना भूक लागली असेल त्यांनी मात्र तो घेत, परंतु आम्ही स्वतः वाढणार आहोत हे लक्षात. आणि वडीलधारी मंडळीने तिथे टेबलावर करतो जेवण. एक मिनिट, आमचे बाकीचे बंधू मामा म्हणतो त्यांचे वरती सुपुत्र बाळू भाऊ, म्हणजे त्याला खरं नाव त्याचं वेगळं आहे. ते आईच्या प्रेमाकरता आले. मला एवढं
घेतात भाऊ गेले गेला तरी मला हा आगळा वेगळा कार्यक्रम मला असं वाटतं परिचयाचा सर्वांना आवडला असेल असं माझी कल्पना आहे. त्याच्यामध्ये
चालेल का अजून एक खुर्ची लागेल ना येतात चालेल चालेल ना नमस्कार. आपली सर्वांची बाय तिच्या अभिष्ट चिंतन सोहळ्यात सून, आई, काकी, मामी, आजी, पणजी या सर्वच भूमिका तिने उत्तम रीतीने पार पाडल्या. तिचा आहे गिरीश राऊत. ज्याची जीवन कथा गाऊया गणनायक गाथा गाऊया गणनायक गाथा गाऊया गणनायक गाथा वेदाहूनही थोर भासते वेदाहूनही थोर भासते याची जीवन कथा गाऊया गणनायक गाथा गाऊया गणनायक गाथा गाऊया गणनायक गाथा परशुमोदक करी घेतला कटी शोभते नागमेखला परशुमोदक करी घेतला कटी शोभते नागमेखला दर्शन मात्रे त्यांच्या जातील दर्शन मात्रे त्यांच्या जातील जळुनी साऱ्या व्यथा गाऊया गणनायक गाऊया गणनायक गाऊया गणनायक एकदंत तू सिद्धि विनायक एकदंत तू सिद्धि विनायक मोरेश्वर तू बुद्धिदायक स्वर्गीचे सुख देसी सकला स्वर्गीचे सुख देसी सकला भावची तुझ कल्पिता गाऊया गणनायक गाऊया गणनायक गाथा गाऊया गणनायक गाथा रूप तुझे रे ओंकाराचे चराचराच्या हाई साचे रूप तुझे रे ओंकाराचे चराचराच्या हाई साचे भवसागर हा पारची होतो भवसागर हा पारची होतो तव नामे शिवसुता गाऊया गणनायक गाथा गाऊया गणनायक गाथा वेदाहूनही थोर भासते वेदाहूनही थोर भासते याची जीवन कथा गाऊया गणनायक गाथा गाऊया गणनायक गाथा गाऊया गणनायक गाथा गणनायक गाथा गणनायक गाथा
चिन्मय गौरांगी आणि सिद्धिका आणि ह्या गीताला साथ देत आहेत गिरीश राऊत. म्हणून स्वीकाराच्या नंतर शिकणे आई, मुलांनो शिकणे आई, हो शिकणे आई. आई सारखे दैवत साऱ्या जगतावर नाही. म्हणून स्वीकाराच्या नंतर शिकणे आई, मुलांनो शिकणे आई, हो शिकणे आई. तीच वाढवी ती सांभाळी ती करी सेवा ती नथिकाळी. देवानंतर नमवी मस्तक आईच्या पायी, मस्तक आईच्या पायी. आई सारखे दैवत साऱ्या जगतावर नाही. म्हणून स्वीकाराच्या नंतर शिकणे आई, मुलांनो शिकणे आई, हो शिकणे आई. कौसल्ये विण रामन ठावा, देवकी पोटी कृष्ण जन्मला. शिवरायाचे चरित्र घडवी माय जिजाबाई, घडवी माय जिजाबाई. आई सारखे दैवत साऱ्या जगतावर नाही. म्हणून स्वीकाराच्या नंतर शिकणे आई, मुलांनो शिकणे आई, हो शिकणे आई. नकोस विसरू आईचे स्वर्ग माऊली पुण्याईचे. थोर पुरुष तो ठरविन येता, होई उतराई, होई उतराई. आई सारखे साऱ्या जगतावर नाही. म्हणून स्वीकाराच्या नंतर शिकणे आई, मुलांनो शिकणे यानंतर आपण बाय आणि तिच्या ज्येष्ठ कन्या सोना आतू, लीला आतू तसेच आत्याजी यांना मी अशी विनंती करते की त्यांनी दीप प्रज्वलन करावे. आत्याची बाजूला थोडस दीप प्रज्वलन झालेले आहे. दीप प्रकाश तेज चैतन्याचे प्रतीक, पंचमहाभूतातील एक तत्व. माणसाला आपल्या दैनंदिन जीवनात ज्याचे हॅलो इकडे बघा. बंधू 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 असं बंधू त्या बाजूने, बंधू त्या बाजूने बरं. हॅलो, आपल्या सर्वांतर्फे बंधू बायचे औपचारिक स्वागत करीत आहे.
भाऊ काका बंधू कंचनला सांग कंचनला आपाबाई वसंतात्या लीला आतू सोना आतू भाऊ काका केक जरा सांभाळा. ए तिच्या पायाला लागलं. पायाला लागलं. घे घे तिला घे. तिच्या पायाला लागलं बघ कुठे लागलं. ये इकडे ये इकडे ये. बाबांनी लागवलं. ये 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 ये. तुझ्याबरोबर अजून कोण ह्याच्यावर सांग. मामांना पुष्पगुच्छ देण्यात येत आहे. मामा आई रडत नाही. भेट देण्यात येत आहे. यानंतर आजच्या या अभिष्ट चिंतन सोहळ्याचे प्रयोजन थोडक्यात सांगतील आमचे पप्पा म्हणजे तुम्हा सर्वांचे आप्पाबाई. आमच्या बाईच्या वयाला 90 वर्ष पूर्ण झाली. त्यानिमित्त केशव मुकुंद परिवारातर्फे आपल्या सर्वांना आम्ही निमंत्रण दिलं. आपण सर्व आर्जवून इथे उपस्थित झालात त्याबद्दल मी प्रथम आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत करतो. हा समारंभ आयोजित करण्याची आमची 3 कारणं आहेत. त्यातलं पहिलं कारण म्हणजे आमच्या बायला 90 वर्षे पूर्ण झाली. बऱ्याच लोकांना असा प्रश्न पडेल की बायला 90 वर्षे झाली ही कशावरून, कारण बाय कुठल्याही शाळेत गेली नाही, तिच्याकडे लिव्हिंग सर्टिफिकेट नाही, त्यामुळे नेमकी 90 वर्षे कशी झाली याची 2 कारणं आपल्याला मी सांगतो 1-2 मिनिटात. कारण बाई आमच्या ह्या कुटुंबात आली ते साल 1932 आणि तेव्हा बाय बरोबर 20 वर्षाची होती. म्हणजे तसा जर विचार केला तर बायला बरोबर 90 वर्षे पूर्ण होतं. 32 साली ती 20 वर्षाची होती, म्हणजे आता 90 वर्ष लागून तिला आता 91 वर्षात जाईल. दुसरं असं, तिच्या माहेरची जे वडीलधारी मंडळी आहे, दुसरं आमचे बंधू मामा, ते म्हणतात की माझ्यापेक्षा तुमची आई 5 वर्षांनी होईल आणि त्यांचं वय बरोबर आता 86-85 पूर्ण होऊन 86 लागलेलं आहे. म्हणून ह्या 2 कारणांनी मागच्या वर्षी आम्ही करायचं ठरवतो, पण नेमकं 90 वर्षाचा वेळ काय लागत नव्हता म्हणून यंदा आहे. म्हणजे बायचं 90 वर्षे हे म्हणजे आता कागदोपत्री नाही पण हिशोबाने पूर्ण झाले. तर आता बायचं आहे, बाय ह्या घरात जेव्हा आली तेव्हा आमच्या वडिलांना आधी 6 मुलं होती. मोठ्या बहिणीचं लग्न झालं होतं. कोणतीही स्त्री 6 मूल असलेल्या पुरुषाबरोबर, आज तरी मला असं वाटत नाही की कोणतीही स्त्री तयार होईल, पण त्यावेळेला अवघ्या 20 वर्षाची बाय आणि 37-38 वर्षाचे आमचे वडील, ह्यांचा हा संसार इतका सुखाचा झाला की त्या नंतरच्या ह्याच्यावर आम्हा तिघांचा जन्म झाला आणि एकूण आम्ही 9 भावंड आमच्या
ह्या आईच्या आणि वडिलांच्या छत्राखाली वाढली. आईला वैवाहिक सुख किती मिळालं असेल तर 32 पासून 1949 17 वर्षाच्या वैवाहिक जीवनाचं जरी मिळालं तरी ती तृप्त झाली. आणि त्यानंतर नंतरचा आज काळ 51 वर्षे म्हणजे हा अफाट काळ आहे. इतका काळ तिने जो ह्या त्याच्यात घालवला त्याचं कारण एकच की बाय आमची अत्यंत प्रेमळ. ह्या तिच्या 70 वर्षाच्या म्हणजे आल्यापासून 70 वर्ष झाली. ह्या 70 वर्षाच्या काळात मी कोणालाही अपशब्द बोलली नाही, कोणाला चापट मारली नाही, कोणाचं मन दुखावलं नाही. असं तिचं कोणी आमच्याकडे पुष्कळशी भात्र पुतणे वगैरे शिकून गेले, कोणाही ती उडं बोलली नाही. इतकंच नाही तर तिच्या सुना ज्या आहेत त्या सुनाला तिने कधी काही बोलली नाही. आणि म्हणूनच ह्या सर्व सुनांचं, सर्व आमच्या भावांचं, सर्वांचंच आईवर अतिशय प्रेम आहे. आता कदाचित प्रश्न असा पडेल, आमची आई केवळ आमच्या नात्यागोतासाठी प्रेमळ होती असं नाही. आमच्या आल्या गेलेल्यामध्ये किती प्रेमळ ह्याची तर 2 उदाहरणं जातात. आमच्या लहानपणी म्हणजे आमच्याकडे गुराखी होता बाबू नावाचा. ही वय म्हणजे साल 1945 साली. तो आमच्या घरी असताना त्याला ताप आला म्हणून त्याची आई त्याला घरी घेऊन गेली. नंतर आई एक 7-8 दिवसांनी आईने सांगितलं की बाबूला देवी आली. आणि त्याने काय मागितलं असेल तर बाईच्या हातचं जेवण मागितलं. आपल्या कल्पना असेल एखाद्या माणसाला देवी झाल्यानंतर त्याला काही इच्छा होता आणि त्याने बाईच्या हातचं जेवण मागितलं. मी त्यावेळेस हजर होतो कारण माझ्यापेक्षा तो फक्त 2 वर्षांनी मोठा होता. बाईने कोऱ्या टोपल्यामध्ये ते अन्न भरलं, पांढरा फडका दिला आणि ती घेऊन गेली. नंतर गेल्यानंतर 2 दिवसांनी आम्हाला कळलं की तो निवर्तला. त्याची आईने सांगितलं. ते काय सांगितलं होतं, ते जेवण त्या बाईने फडका उघडला, त्याने डोळ्याने ते जेवण पाहिलं आणि पाहिलं. म्हणजे केवळ आमच्या नात्यागोत्याच्या लोकांना प्रेम केलं नाही तर गडी अगदी आपण त्या गड्याला म्हणजे आपण काय म्हणतो की सामान्य ते आपण परवाही करतो अशा ह्याला सुद्धा बाई इतक्या प्रेमाने की शेवटच्या क्षणाला सुद्धा त्याने आईच्या हातचं जेवण मागितलं. दुसरा अनुभव सांगतो की आमच्या घरी त्याच काळात 1946-47 साली एक गौरीशंकर नावाचे भैया आमच्याकडे त्याने कॉन्ट्रॅक्ट घेतलं होतं. पण त्याचा एक मुलगा रामचरण दुबे म्हणून आमच्या घरात राहायचा आणि तो एकटाच राहायचा रखवालीसाठी वगैरे वगैरे. आणि हा माणूस मला एक 7-8 वर्षापूर्वी आमच्या शाळेमध्ये एका समारंभानिमित्त भेटला. मला असं वाटलं की हा रामचरण दुबे तोच का, असा मला संबंध अधिक स्पष्ट पडला. म्हणून मी त्याला विचारतो, मला काँग्रेसचा तिथला लीडर होता पालघरचा. मी त्याला विचारलं, रामचरण साहब आप खोखरा मालूम है, म्हणजे आप याद है क्या खापरा? तो बोलतो खोखरे की याद हमको है. तुम्हारे माँ के हाथ के हमने खाना किया जिसकी याद हम कभी नहीं भूले. आता तोही रुस्त नाही. तर अशी आमची आई मी कोणाला कधी दुखवलेलं आहे. आणि म्हणूनच आज ते तुम्ही सर्व उपस्थित झाला की केवळ आईच्या त्या स्वभावामुळे किंवा त्याच्या ह्या वागण्यामुळेच असं मी मानतो. आईच्या बाबतीत मी काही फारसं सांगणार नाही. याचं कारण असं की आमच्यापेक्षाही तिने खऱ्या अर्थाने आम्ही सावत्र म्हणत नाही, आमच्यापेक्षाही सावत्र मला जास्त प्रेम केलं आणि त्यांच्यापेक्षाही गडी माणसं आले गेले पाहुणे ह्यांच्यावरही बेफाम प्रेम केलं. आणि तिला डावा उजवा किंवा जाती भेद धर्म असं काही भेद नाही. कुणीही तिच्याशी येऊन अशी आमची आई आज 90 वर्ष किती दिवस पाहते ही फार चांगली गोष्ट. आता नेमका प्रश्न असा पडेल की नेमके आमचे वडील अगदी आईच्या विरुद्ध स्वभावाचे. आमच्या वडिलांचं न सांगितलं तर ते वेगळे. आमचे वडील 1890 साली त्यांचा जन्म झाला. गरिबी किती असेल ह्याची कल्पना सांगतो. 3 भावा मिळून 2 गुंठे जमीन आणि 1 झोपडी, ही त्यांची प्रॉपर्टी किती अफाट आहे विचार करा. 2 गुंठे जमीन आणि 1 झोपडी. नंतर त्यांचं सुरुवातीला त्यांनी मजुरीच केली. लग्न झाल्यानंतर थोडं स्थिरस्थावर झाले
एक रेड्याची जोडी घेतली आणि एका ठिकाणी एक खंडाने शेत केलं. ते करत असतानाच केडी स्कूलचं इमारत बांधून चालू होतं म्हणून त्याचा चुना महिन्याचं काम आमच्या वडिलांनी केलं आणि तिथे एक चांगले सहगृस्त आले. त्याने आमच्या वडिलांचा प्रामाणिकपणा पाहून सांगितलं की अमुक अमुक ठिकाणी एक अशी जमीन आहे आमची, ते ब्राह्मणग्रस्त होते की वाणगावला, तुम्ही याल का? वडिलांनी काही विचार नाही केला, पाहू म्हणून सांगितलं. स्टेशनच्या जवळ आहे आणि वडील तिथे 1915 साली वाणगावला गेले. तिथे ते चक्क 21 वर्ष होते. त्या वाणगावच्या जमिनीमध्ये त्यांनी थोडीशी कमाई केली आणि ही 2 घरं आहेत ते 1925 साली बांधली आणि इथे आमचे शेत आहे 1.5 एकर, एवढी त्यांची सुरुवातीची रक्कम आहे. त्यानंतर त्यांचा आमच्या वडिलांचा एक स्वभाव असा होता की घरच्या लोकांवर ते अतिशय रागावत असत, पण बाहेरच्या मध्ये ते अतिशय भोळे होते आणि खूप त्यांचा मान मत्रात ते खूप मोठ्या चांगल्या ओळखी होते. असाच एक रोज त्यांना भेटले आणि त्यांनी सांगितलं की माझं एक खोकऱ्यावर खटलं आहे, तिथे तुम्ही शेती म्हणून जाल. वडील हो म्हणाले आणि 1940 साली आम्ही खोकऱ्यावर गेलो आणि तिथे हा थोडा काळ वडील राहिले. तिथे थोडीशी कमाई केल्यानंतर मध्ये तळाशीमध्ये आम्ही 10 एकर जमीन घेतली आणि हे केल्यानंतर वडिलांना एक दुर्धर असा आजार झाला आणि डिसेंबर 1949च्या वर्षी ते वयाच्या अवघ्या 59व्या वर्षी. आता वडील नेमके कसे होते तर साधारणतः आमच्या राहुलला पाहिल्यानंतर लक्षात येईल त्यांच्यासारखा चेहरा तो उंचीने थोडे कमी, किरकोळ शरीर, अत्यंत तापट आणि फार चिडको रागीट असे ग्रस्त होते. पण इतरांसाठी सांगितल्याप्रमाणे अतिशय प्रेमळ असे ते ग्रस्त होते. ते अक्षरशत्रू होते, म्हणजे त्यांना लिहिता येत नसे, मात्र त्यांना आकड्याची ओळख होती. म्हणजे आकडे वाचता येत असत. 100, दीड रुपया, 100 रुपया, 5 रुपये, 3.5 रुपये, 135 रुपये वगैरे ते वाचत असत आणि त्याशिवाय त्यांना ते कळत म्हणजे तेवढे ते वाचत होते. फक्त आकड्याची ओळख होती, अक्षर ओळख अजिबात नव्हती. असं असून सुद्धा 1 वर्षाची अनुभव संपन्नता जी बाईने मिळवलेली आहे त्याचं कुठेही प्रदर्शन तिने केलं नाही. तिच्या कृतीतून, तिच्या वागण्यातून या अनुभव संपन्न संचिताचे संस्कार आपल्या सगळ्यांवरती झालेले आहेत. उभायच्या हातात लगे, उभायच्या हातात लगे. बायला घेऊ नका जरा. नंतर ठेवायला पाहिजे केक नंतर ठेवायला पाहिजे. आधी बायचा बायचा केक बायने आधी बायला अशी विनंती करते की तिने बायला केक भरवते आहे. थोडस आईला सांग भरवायला. शिल्पाई केक कापते. तिला पण खावडायला. आजीला सांगा. यानंतर शिल्पाची जेव्हा नववधी होईल तेव्हा आपण सगळ्यांनी तिच्या वाढदिवसाला पुन्हा सगळ्यांनी हजर राहायचं आहे. रंग असो
गाव असो, झोपडीत राहणारा असो अथवा महालात सजणारा असो, आईला सर्व मुले सारखीच. आई ही फक्त मुलां जमलेली सर्व आप्तेष्ट मंडळी आणि बंधू आणि भगिनींनो, कदाचित बाहेरचे कोणी असेल तर बोलताना सुरू करतोय की आज आपण हा सोहळा साजरा करताना वडिलांना जिवंत केलं. माणूस हा शरीराने जातो, पण त्याच्या अनेक प्रयत्नाने तो जिवंतच असतो. आज आपण जी साजरी करतो केशव मुकुंद राऊतांचा सोहळा या दृष्टीने, तर त्या जिवंत आहे. माणूस प्रयत्नाने परमेश्वर होतो, दीर्घ प्रयत्नाने ईश्वर होतो आणि ते ईश्वर पद आपल्याला प्राप्त करण्याकरता म्हणून आपण प्रयत्नाची पराकाष्ठा केली पाहिजे. जीवन सगळे जगतात, प्रयत्नाची पराकाष्ठा करतात. काही वेळेला स्वतःच्या कर्तव्याने तो पुढे येतो, काही वेळेस त्याला परंपरा लागते आणि म्हणून परंपरा लागताना देखील आपले वडील कसे होते, काय होते ह्याची देखील आपल्याला स्मरण करावं लागते. त्या ठिकाणी मी एवढं सांगेन, वेळ आता फार कमी राहणार आहे. मला तर जवळजवळ अर्धा पाव 1 तास पाहिजे होता, पण तरी पण मी थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करतोय. संदर्भ आपण थोडं जाणून घ्यायचा आहे की कठोर परिश्रम, दीर्घ प्रयत्न आणि सचोटी हे खरं पावित्र्य असते. वडिलांनी काय श्रम केले त्याचं थोडस उदाहरण आपल्या उदाहरणाची माहिती आपण सांगितली. पण आम्ही जे जन्माला आलो त्या जन्मातून आम्हाला पुष्कळ गोष्टी शिकायला मिळाल्या. आम्ही असं काही कुटुंब झालं, आम्हाला सावत्र आई, आमची बहिणी सावत्र, त्यानंतर दुसरी बहिणी सावत्र आणि तिसरं माझी मुली सावत्र. अशा सावत्रपणातून आम्ही पोळून ठेवालो आणि हे पोळून निघताना जे आमचे काय प्रेम होतं ते प्रेम आम्हाला आईपासून मिळालं, आमच्या आईपासून मिळालं. थोडं गहिवरलं तरी पण मी आता, कारण काही गोष्टी अशा असतात त्या कठोर शब्दाने सांगायच्या नसतात, तिथे थोडं कुठेतरी गहिवरतच. आणि म्हणून जरी मी गहिवरत असलो म्हणून मला थोडासा वेळ करता. आता पूर्व इतिहास पुष्कळ होता आहे, ते वाणगावला कसे गेले, काय झालं, त्यांचं जीवन कसं झालं, हा मोठा इतिहास आहे. ते एखाद्या मोठ्या पुढारलेल्या माणसापेक्षा सुद्धा जास्त गेले. आणि अशा परिस्थितीमध्ये जी काही संकट येतात त्या संकटातून नाते परिवार आणि परिवार इतका त्रास देत असतो की आम्हाला इतका मला माझ्या ऐकण्यात त्रास झाला. ह्याच्या कुटुंबात मुली देणं म्हणजे ही कुठच्या तरी आपण कुठेतरी दोषात पात्र होतो. त्यानंतर दुसरी गोष्ट महत्वाची